जळगावात सुरू झालेल्या एका तपासाने आता उत्तर महाराष्ट्रात खळबळ उडवली आहे. कारण शिक्षकांच्या पगारासाठी वापरल्या जाणाऱ्या शालार्थ आयडी प्रणालीतील घोटाळा समोर आल्यानंतर अनेक शिक्षण संस्था चालक नॉट रिचेबल असल्याची माहिती समोर येत आहे. पोलिसांनी जळगाव आणि धुळे जिल्ह्यात तपासाची चक्र वेगाने फिरवायला सुरुवात केली असून या प्रकरणात एका शिक्षण संस्था चालकाला अटक झाल्यानंतर अनेक संस्था चालक तपासाच्या रडारवर आल्याची चर्चा आहे. म्हणून हे प्रकरण आता केवळ आर्थिक घोटाळ्यापुरतं मर्यादित राहिलेलं नाही, संपूर्ण शिक्षण व्यवस्थेवरील विश्वासाचा महत्त्वाचा प्रश्न बनू लागलाय. कारण पालक आपल्या मुलांच्या भविष्यासाठी ज्या शाळांवर विश्वास ठेवतात त्याच ठिकाणी जर बनावट शालार्थ आयडीच्या माध्यमातून सरकारी पैशांचा गैरवापर झाल्याचा संशय असेल तर हा प्रकार अत्यंत गंभीर ठरू शकतो. तर मग नेमकं काय आहे हे संपूर्ण प्रकरण? कोणत्या कारणामुळे जळगावातील काही शिक्षण सम्राट अंडरग्राऊंड झाल्याची चर्चा सुरू आहे आणि या प्रकरणातील तपास नेमका कुठपर्यंत जाऊन पोहोचलाय? चला सध्या संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरलेल्या या प्रकरणाचा सविस्तर उलगडा करूया आजच्या व्हिडिओमध्ये. आजच्या बातमीचे लेखक आहे मेहुल मराठे. तर मित्रांनो, या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू झाला तो शालार्थ प्रणालीमध्ये झालेल्या काही संशयास्पद नोंदी आणि आर्थिक गैरव्यवहाराच्या संशयातून. तपास जसा पुढे सरकत गेला अगदी तसेच काही शिक्षण संस्थांमधील कागदपत्रांवर प्रश्न उपस्थित होऊ लागले. त्यानंतर पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करायला सुरुवात केली. याच तपासादरम्यान जळगावमधील एका शिक्षण संस्था चालकाला अटक करण्यात आली. त्यानंतर तपासाची व्याप्ती आणखीनच वाढली असून जळगाव आणि धुळे जिल्ह्यातील अनेक शिक्षण संस्थांच्या कागदपत्रांची आणि व्यवहारांची पडताळणी सुरू करण्यात आली आहे. या संपूर्ण प्रकरणात जळगावातील शिक्षण संस्था चालक संजय गरुड यांना पोलिसांकडून अटक केल्यानंतर संपूर्ण तपासाला नवं वळण मिळालंय. तपास यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीनुसार संजय गरुड यांच्याशी संबंधित शालार्थ चौकशी नोंदणी सुरू असून या कारवाईनंतर जळगाव आणि धुळे जिल्ह्यातील शिक्षण संस्था चालकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे दोन्ही जिल्ह्यातील अनेक शिक्षण संस्था चालक सध्या नॉट रिचेबल असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र इथेच अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण होतो की हा शालार्थ आयडी नेमका आहे तरी काय? मित्रांनो, शालार्थ आयडी ही महाराष्ट्र शासनाची एक ऑनलाईन प्रणाली आहे. खासगी अनुदानित शाळा आणि आश्रम शाळांमधील शिक्षक आणि शिक्षिकेवर कर्मचाऱ्यांची नोंद, त्यांची सेवा माहिती आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांचा पगार याच प्रणालीद्वारे केला जातो. त्यामुळे या प्रणालीतील प्रत्येक आयडीचे थेट कनेक्शन सरकारी निधीशी जोडलेले असते. म्हणजे अगदी सोप्या भाषेत सांगायचे झाले तर या आयडीच्या माध्यमातून शासन कर्मचाऱ्यांचा पगार करते. परंतु आता तपासात असा संशय व्यक्त केला जातोय की याच व्यवस्थेचा गैरवापर करण्यात आलाय. मिळालेल्या माहितीनुसार काही ठिकाणी बनावट कागदपत्रांच्या आधारे शालार्थ आयडी तयार करण्यात आल्याचा संशय आहे. या बनावट शालार्थ आयडीचा वापर करून सगळ्या निधीचा गैरवापर करण्यात आलेला आहे का, असा तपास सध्या पोलिसांकडून केला जातोय. याच कारणामुळे संपूर्ण प्रकरण केवळ प्रशासकीय चूक नसून गंभीर आर्थिक गैरव्यवहाराच्या संशयापर्यंत जाऊन पोहोचली आहे. परंतु आता हे प्रकरण फक्त या एका शैक्षणिक संस्थेपर्यंत मर्यादित न राहता त्याने मोठं वळण घेतलंय. या प्रकरणातील संशयित आरोपी संजय गरुड याला सोलापूर येथून अटक करण्यात आली. या कारवाईनंतर संपूर्ण जळगाव जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली. या प्रकरणी जवळपास 160 कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचा आरोप लावला गेलाय. यापूर्वीच नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय आणि पोलीस तपासादरम्यान जळगावसह विविध जिल्ह्यातील 200हून अधिक माध्यमिक शाळांचा या घोटाळ्याशी संबंध असल्याचे समोर आले आहे. संबंधित तपासात आतापर्यंत 1200 संशयित आरोपींची ओळख पटली असून संजय गरुडसह इतर 4 संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यामुळेच धुळे आणि जळगाव जिल्ह्यातील अनेक शिक्षण संस्था चालकांनी अटकेची शक्यता लक्षात घेऊन सुरक्षित ठिकाणी आश्रय घेतल्याची माहिती समोर येत आहे. काहींनी तर अटकपूर्व जामिनीसाठी हालचाली सुरू केल्या आहेत. सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे जळगावचे माजी शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगणोकर यांना देखील अटक करण्यात आली आहे. जळगाव शिक्षण क्षेत्रातील 2 दिग्गज चेहऱ्यांच्या अटकेमुळे आता इतर अनेक शिक्षण सम्राटांनी पोलिसांशी संपर्क टाळायला सुरुवात केली आहे. आता असा प्रश्न आहे की या प्रकरणात नेमका संशय कशाचा आहे? मिळालेल्या माहितीनुसार जळगावातील शिक्षण संस्था चालक संजय गरुड यांच्या संस्थांमध्ये शिक्षक भरतीसाठी सुमारे 177 बनावट शालार्थ आयडी तयार करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. एवढंच नाही तर या संपूर्ण प्रक्रियेत देणगीच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांची उकळपट्टी झाल्याचाही संशय तपास यंत्रणा तपासत आहे. सध्या आर्थिक व्यवहार, कागदपत्र आणि संबंधित नोंदीची सखोल पडताळणी सुरू आहे.
दरम्यान या प्रकरणाला आणखी एक मोठं वळण मिळालं आहे, कारण तपासाचा फेरा आता केवळ काही शिक्षण संस्था चालकांपुरता मर्यादित राहिलेला नसून शिक्षण विभागातील काही अधिकारी आणि वेतन पथकातील काही कर्मचाऱ्यांची भूमिकाही तपासली जात असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे या प्रकरणाची व्याप्ती आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याच कारणामुळे उत्तर महाराष्ट्रात भीतीचं वातावरण निर्माण झाल्याची चर्चा सुरू असून अंमळनेर, चाळीसगाव, पाचोरा आणि जळगाव परिसरातील काही शिक्षण संस्था तपास यंत्रणाच्या रेडारवर आल्याचं सांगितलं जात आहे. काही संस्था चालक नॉट रिचेबल असल्याची ही माहिती समोर आली आहे. म्हणूनच पुढील काही दिवसात या प्रकरणात आणखी कोणत्या महत्त्वाच्या घडामोडी समोर येतात हे पाहणे देखील तितकेच महत्त्वाचे ठरणार आहे. तर मित्रांनो, या संपूर्ण प्रकरणावर तुमचं काय मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल एम एच या यूट्यूब चॅनलला. धन्यवाद.